आता बातमी आहे अकोल्यातून शेतकऱ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची। अकोल्यामध्ये आपण बघू शकतो बाळापूर तालुक्यामध्ये वडेगावमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय। हा जीवघेणा प्रवास गेली 15 वर्ष सातत्याने सुरू आहे। निर्गुणा नदीपात्रातला कोल्हापुरी बंधार तुडुंब भरलाय, मात्र नदीच्या दुसऱ्या काठावर जाण्यासाठी शेतकऱ्यांना कसलीच सुविधा नाहीये। थर्माकोल आणि शीट्स यासोबतच बांबूंना लावून तयार करून गावकऱ्यांनी जुगाड केलेला आहे खरा, मात्र हा जुगाड धोकादायक आहे। तरीही दुसरा पर्याय नसल्याने दररोज 80 फूट रुंद आणि 15 फूट खोल नदीतून जीवघेणा प्रवास करावाच लागतोय। आपण या बाळापूर तालुक्यातल्या वाळेगाव या वाळेगावातल्या जर समस्या पाहिली तर या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रचंड समस्या आहे। शेतकरी इथले शेतकरी जीवघेणे प्रवास करतायत। आपण पाहिलं तर इतर एका थर्माकोलच्या शीट आणि बांबूच्या सहाय्याने तयार केलेल्या बोटवरून जवळपास 40 ते 50 फूट नदी क्रॉस करून यांचा हा प्रवास असतो। दैनंदिन प्रवास आहे यांचा। आम्ही जवळपास 250 ते 300 शेतकरी इकडे आहोत नदीच्या पलीकडे आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा बैलजोडी किंवा कोणता हौसपाटा नेता येत नाही। भाजीपाला भरपूर प्रमाणात आम्ही पिकवतो, पण या नदीचा जवळपास 12 ते 13 फूट पाणी आहे इथं आणि मजूर पण इथं जाता येताना खूप त्रास होतोय आम्हाला। प्रशासन व्यवस्था मंडळ अधिकारी किंवा आमदार खासदार साहेबांनी भरपूर लोकांनी आम्हाला आश्वासन दिली, पण आमच्या हा रस्त्याचा प्रश्न आतापर्यंत काही सुटलेला नाहीये। आमचे वाहन म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलगाडी हे पण जात नाही शेतीची मशागत करायला। त्याच्यामुळे आमचा हा प्रश्न गव्हर्नमेंटनं आणि आपलं साम टीव्ही माध्यमातून आम्हाला तुम्ही संधी दिली बोलायची, तर साम टीव्हीनं संधी दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत। की ही जी नदी आहे ही 4 महिने नेहमी वाहते पावसाळ्याची आणि तिच्यानंतर 4 महिने हे पाणी अडवल्यानंतर हा जो त्रास आहे हा मिनिमम 8 ते 9 महिने आम्हाला त्रास सोसावा लागते। 3 महिने जे आहे तो सुकावा आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे। शासनाने काही ना काही मदत करावी ही अशी आम्हाला विनंती आहे। हे होते आपल्यासोबत काही वाळेगावचे शेतकरी। अक्षय गवळी, वाळेगाव, बाळापूर, अकोला। तर थर्माकोलची शीट वापरून अकोल्यामध्ये असा जीवघेणा प्रवास शेतकऱ्यांचा सुरू आहे। यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं अशी विनंती या शेतकऱ्यांनी केलेली आहे। यानंतर आता राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर या बुलेटिनमधून। कात्रज भागामध्ये अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेली आहे। जवळपास 44 लाखांचा अंमली ऐवज यावेळेस पोलिसांनी जप्त केले। इंदापुरातील गागर गावामध्ये भर दिवसा घरफोडी झाली आहे। अज्ञात चोरट्याने 2 घरांमधून मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास केलाय। या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे। धुळ्यामध्ये महिंदळे शिवारातील श्री वायुपुत्र हनुमान मंदिरामध्ये चोरी झाली आहे। या मंदिरामध्ये दुसऱ्यांदा चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पोलिसांनी चोरट्यांना तातडीने बंदोबस्त करावा, तसेच रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। नागपुरातल्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली। या हत्येनंतर आरोपीने अपघाताचा बनाव रचत हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या घटनेचा उलगडा करण्यात यश आलेले आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी महागड्या चारचाकी चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत। तसेच त्यांच्याकडनं 3 चारचाकी वाहनं आणि बनावट चाव्या असं जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीकडनं पोलिसांनी चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। मकर संक्रांतीच्या निमित्ताने धुळे शहरातील मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झालेली आहे। नायलॉन आणि तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार तीव्र केली आहे। त्यामुळे कधी हा मांजा वापरू नये किंवा खरेदी करू नये असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिकच्या सामाजिक संस्थांनी आता पुढाकार घेतलाय। दुचाकी समोर तार बांधून दुचाकी स्वाराचं नायलॉन मांजापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शेकडो दुचाकी चालकांना मोफत सुरक्षा कवच देण्यात आलेलं आहे।
कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पाटणे तलावामध्ये मगरीने तळ ठोकलेला आहे. 2 दिवसांपूर्वी या तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका नागरिकावर मगरीने हल्ला चढवलाय. त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि वनविभागाने या मगरीला पकडून अधिवासात सोडावं अशी मागणी गावकऱ्यांकडून होतीये. बीड जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. खो खो विश्वकप स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियांका इंगळेची निवड करण्यात आली आहे. प्रियांका ही बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कळंबा आंबा गावची आहे. हमीभावामध्ये सोयाबीन खरेदी आता मोजक्या खरेदी केंद्रांवर सुरू आहे. जाचकटी, ग्रेडरची मनमानी आणि वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारलं जात असल्याने खरेदी केंद्राची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सरकारची खरंच सोयाबीन खरेदी करण्याची मानसिकता आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. संक्रांतीच्या निमित्ताने बाजारामध्ये विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. भोगी असल्याने त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची किरकोळ बाजारासह शहरातील अन्य भाजी मंडईमध्ये आवक वाढलेली आहे. दरम्यान मागणीमुळे भावातही काहीशी वाढ झाली आहे. प्रत्येक भाजी 15 ते 35 रुपये पाव किलोने विकली जाते. कोल्हापुरी गुळाला देशभरामध्ये मागणी असल्याने शाहू मार्केट यार्डामध्ये गुळाला चांगला दर मिळतोय. नव्या वर्षामध्ये गुळाच्या आवाकेमध्ये वाढ होऊन दरामध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 200 ते 300 रुपयांनी भाव वाढलाय. सध्या कापसाची आवक वाढल्याने जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या सरकी पेंडचे दर 5 ते 10% कमी झालेत. वर्षभर दुधाळ जनावरांसाठी लागणारी पेंड खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ढेप साठवणूक करून केलेली आहे. सध्या प्रति क्विंटल 2900 रुपये किलो दराने गुणवत्ता असलेली ढेप शेतकऱ्यांना मिळते. हिंगोलीमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने माणसांसह मुक्या जनावरांना देखील फटका बसतोय. दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये घट झालेली आहे. 7 लिटर दूध देणारी म्हैस केवळ 4 लिटर दूध देत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात थंडीचा जोर ओसरू लागलेला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यामध्ये गारठा कमी झालाय. तापमानामध्ये वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या वर गेलाय, तर उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानामध्ये वाढ राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये प्रदूषण प्रचंड वाढलेलं असतानाही नियम धाब्यावर बसून काम करणाऱ्या तब्बल 462 बांधकाम प्रकल्पांचं काम पालिकेने बंद केलेलं आहे. मुंबई प्रदूषणमुक्त राहण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पर्यावरण उपायुक्तांनी दिलेली आहे. बुलढाण्यामध्ये आता टक्कल व्हायरस नंतर ब्लू बेबी सिंड्रोमचं सावट आहे. जिल्ह्यामधील सर्वच तालुके ब्लू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होते. या आजाराचा नवजात बालकांमध्ये समावेश आहे. गुजरातमध्ये 3रीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तिला CPR देण्यात आला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गुजरातच्या जेबर शाळेतील ही घटना असून धक्कादायक म्हणजे 4 दिवसातली दुसरी घटना आहे. वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे. तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासनानं केलेला आहे. या एक्सप्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील इंटिग्रेटेड कोचिंग डेपोमध्ये 3 नवीन पिट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. या पिट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई शहरामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे मनपातर्फे प्रत्येक विभागामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्हला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरामध्ये फॉगिंग मशीनद्वारे हवेमध्ये पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाण कमी करण्यात येते. या माध्यमातून वातावरणातील धुळीचं प्रमाण कमी करून हवेची गुणवत्ता वाढवण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांच्या पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सर्व पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
वर्ध्यात गजानन महाराज पालखी सोहळा उत्सवाला सुरुवात झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघालेल्या शोभायात्रेमुळे वर्धा नगरी दुमदुमली आहे. शोभायात्रेमध्ये वारकऱ्यांनी खेळलेली फुगडी आणि रिंगण हे आकर्षणाचा विषय ठरत आहे. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य उत्सवाची सुरुवात झाली. या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने श्री रामलल्लाचा महाअभिषेक करण्यात आला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पहिल्याच वर्धापन दिनी राम रूपामध्ये सजलेली एक छोटी मुलगी सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात प्रचंड व्हायरल होतोय. सध्या मकर संक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांची मागणी वाढलेली आहे. विविध प्रकारातील हलव्यांचे दागिने बाजारामध्ये उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या सेटसाठी विविध प्रकार असल्याची मागणी सुद्धा जास्त दिसते. टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झालेली आहे. स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघामध्ये एंट्री झाली आहे. दुखापतीमुळे सावरल्यावर मोहम्मद शमी कमबॅक करतोय. भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. अमेरिकेतील ट्रॅक अँड फील्ड या क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मॅगझिनकडनं नीरज चोप्रा याची 2024 मधील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित सोलापुरामध्ये आलेली. जुन्या एम्प्लॉयमेंट चौकामध्ये PNG ज्वेलर्सच्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये माधुरीने हजेरी लावली. यावेळेस मराठीत भाषण करून तिने सोलापूरकरांची मनं जिंकली. तिला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी एकच गर्दी केलेली. पुण्यामध्ये एम्प्रेस गार्डन इथं 24 जानेवारीपासून रंगीबेरंगी फुलांचं प्रदर्शन भरणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित केलं जातं. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना लाल सूर्यफुलाचं दर्शन पाहायला मिळणार आहे. सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये पिवळ्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं, मात्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाल रंगाच्या सूर्यफुलाचंही पीक घेतलं जात आहे. धाराशिवमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा बॉम्ब टाकलेला आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत असा गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भर सभेमध्ये मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटो दाखवलाय. दरम्यान बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झाला. मात्र सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय. धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केलेला आहे. धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चामध्ये फोटो दाखवत जरांगेंनी हा गौप्यस्फोट केलाय. खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागल्याची माहिती आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कराडची तपासणी केली असून कोठडीतच त्याच्यावर उपचार करण्यात आले. कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडला मकोका लावलेला नाही. वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. मात्र वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जणांवरच मकोका का लावला जातोय? वाल्मिक कराडवर मकोका का लावला जात नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय.
सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडला 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याने त्याच्यावर मकोका नाही, त्यामुळे कराडवर 302 लावण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. वाल्मिक कराड आणि संबंधित शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप कराडवर आहे. हे पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते आणि त्या हॉटेलमधील वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलेला आहे. कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊसतोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलंय. ऊसतोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का या संदर्भात चौकशी होणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीने केलेली आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा देशमुखांच्या बहिणीने केलेली आहे. वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुशीलवर त्याचा मॅनेजरवर घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कुणीही सुटणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस योग्य ती कारवाई करतील, पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. बीड प्रकरणामध्ये सरकार अपयशी झाल्याचे चित्र आहे असं म्हणत नितीन राऊतांनी या सरकारवर निशाणा साधलेला आहे. शासन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते असा आरोप देखील राऊतांनी केलेला आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस सहभागी होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे आज परभणी दौऱ्यावर आहेत. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्या घेतील, तर रिपाईचे नेते सचिन खरात यांच्या धरणे आंदोलनालाही ते भेट देणार असल्याची माहिती समोर येते. यानंतर आता बातमी आहे राज्यामधल्या मोठ्या घोटाळ्यासंदर्भातली, अर्थात टोरेस घोटाळ्यासंदर्भातली. टोरेसच्या विविध शाखांमधनं आता 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसंच बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. टोरेस कंपनीने दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं. त्यामुळे मालकाने केलेला भाडे करार रकमेचा व्यवहार या तपशिलांची सुद्धा आता चौकशी सुरू झालेली आहे. तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्याचं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावे सुद्धा पोलिसांना इथं सापडले आहेत. टोरेस प्रकरणामध्ये दररोज नवनवे खुलासे समोर होत असल्याचं आपण बघितलेलं आहे. टोरेसचा आता 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. भाडे करार आणि व्यवहाराच्या सुद्धा कागदपत्रांची आता तपासणी होणार आहे. यानंतर आता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. हार्ट अटॅकमुळे उतार वयातील नागरिकांचा मृत्यू होतो असं मानलं जायचं. मात्र आता हार्ट अटॅकमुळे अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. ही घटना कुठे घडली, याबरोबरच इतक्या कमी वयात चिमुकल्यांना हार्ट अटॅकचा धोका का आहे, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पालकांनो, मुलांना सांभाळा. खुर्चीवर बसली,
जमिनीवर कोसळली. आठ वर्षांच्या चिमुकलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू. ही आहे 8 वर्षांची चिमुकली गार्गी. इयत्ता 3रीची विद्यार्थिनी. तिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला आणि सगळा पालक वर्गच हादरून गेला. त्याचं झालं असं की सकाळी 8च्या सुमारास गार्गी शाळेत पोहोचली. शाळेच्या पायऱ्या चढली आणि शाळेच्या व्हरांड्यात चालू लागली. तेव्हा तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. ती थांबली, पुन्हा चालू लागली आणि लॉबीतल्या बाकावर बसली. पुढे काही सेकंदातच गार्गी कोसळली. गार्गी हात पाय झाडत होती. तेव्हा समोर असलेल्या शिक्षकांनी तिला पाहिलं आणि धावत जाऊन गार्गीला CPR देण्याचा प्रयत्न केला. गार्गीला हॉस्पिटलला नेण्यात आलं, मात्र त्याआधीच गार्गीचा मृत्यू झाला होता. 8 वर्षांच्या चिमुकल्यांना हार्ट अटॅक येण्याची ही पहिलीच घटना नाही, तर याआधी कर्नाटकमध्येही 8 वर्षांच्या तेजस्विनीचा असाच हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता. शाळेत शिक्षिकेला वही दाखवत असतानाच तेजस्विनी कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे जगभरात तब्बल 37 लाख चिमुकल्यांना हृदयविकाराचा धोका असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलाय. WHOच्या अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे. 5 वर्षांखालील 37 लाख मुलांचं वजन जास्त आहे. शाळेचा ताण, अपुऱ्या झोपेमुळे मुलांचं हृदय कमकुवत बनू शकतं. जंक फूडमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका आहे. चिमुकल्या मुलांना हृदयविकाराचा झटका येण्याची नेमकी कारणं काय आहेत याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. अशा मुलामुलींमध्ये हार्टचा प्रॉब्लेम म्हणजे बेसिकली तो 2 ते 3 पद्धतीचा असू शकतो. जन्मताच हृदयामध्ये होल असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे, किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथं हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे, किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये क्यूटी इंटरवल प्रोलॉंग झाला असेल, तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो, ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे. निरोगी जीवनशैलीसाठी पालकांनी मुलांना व्यायामाची सवय लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हृदयविकार अनुवांशिक कारणामुळे देखील होऊ शकत असल्यानं वेळोवेळी तपासण्या करणं गरजेचं आहे. भविष्यातील पिढीचं हृदय सुदृढ ठेवायचं असेल तर पालकांनी लहानपणापासूनच मुलांना योग्य सवयी लावायला हव्यात. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली असून प्रवाशांना या एक्सप्रेसलाही चांगला प्रतिसाद देताना बघायला मिळतोय. वंदे भारतपेक्षा तिकीट दर कमी असल्यामुळे आता पुण्यातून उत्तर भारतामधील शहरांसाठी 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करतंय. या एक्सप्रेस सुरू झाल्या तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.